ते आपलं स्वागत करतो. बंधू भगिनींनो, खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात. फक्त अशा औषधाचा प्रचार आणि प्रसार झालाच नाही. त्याला एकच कारण झालं, पूर्वी प्रसार माध्यम नव्हते, त्याच्यामुळं प्रचार आणि प्रसार होऊ शकला नाही. तसा नैसर्गिकरित्या त्याचा प्रसार व्हायचा. काही बियाच्या कडाला चुकून कापूस असतो, वाऱ्यामुळे ते जातात, तसले बियाणे जातात. काही बारकेल बियाणे पाखरं खातात, इकडून तिकडे उडून जातात, जिथे त्यांची विष्ठा पडेल तिथे ते झाडं उगतात. काही जड बिया असतात, त्या पाण्यामध्ये वाहून जातात. पण असा प्रसार होऊन काही उपयोग होत नाही. काही उपयोग होत नाही म्हणजे काय, त्या झाडाचं नाव माहिती पाहिजे, औषधी उपयोग माहिती पाहिजे, आणि त्याची ओळख पाहिजे, तरच त्या झाडाला माणूस आपल्या उपयोगात आणू शकतो. आणि जर त्याची ओळख नसली, नाव माहीत नसलं, मग झाड आहे पण काहीच माहीत नाही, मग अशा झाडांना लोक निरुपयोगी म्हणायला लागले. आणि काही कामाचं नाही म्हणजे तण म्हणू लागले. आणि मग तणनाशक मारायला लागले. याचा परिणाम काय झाला माहिती आहे का, काही वनस्पती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काय, एकदा नामशेष झाले की पुनरुपी चान्स नाही. काय, तर बंधू भगिनींनो, आज हे आयुर्वेदिक औषध म्हणजे नैसर्गिक परमेश्वराने दिलेली एक आपल्याला वरदान आहे. पण आपली आणि त्याची ओळख म्हणून नसल्यामुळं आपल्याला त्याचा फायदा घेता नाही आला. काय, पण हे झाडपाल्याची औषधं म्हणजे आयुर्वेदिक औषधे वापरल्याने त्याच्यापासून साईड इफेक्ट काय होत नाही. आणि ह्या औषधाचा गुण असं लोकांचा अनुभव येतो. लोक म्हणतात झाडपाल्याचा गुण येतो, पण जरा वेळ लागतो, पण कायमचा काटा उपरतो. अशा अनुभव सिद्ध वनस्पतीचा आमच्याकडे मोठा संग्रह आहे. आणि हा संग्रह कुठे सप्तपातळात दाटलेला नाही. हा संग्रह आपल्या जवळपास आजूबाजूला पसरलेला असतो, फक्त आपल्याला ओळखच नसती. मग तसेच हे अनुभवजन्य माणसाकडूनच आपली ओळख होऊ शकते. अशा अनुभवजन्य लोकांकडून आपण काही वनस्पतीची ओळख करून घेत असतो, त्यांचे उपयोग माहिती करून घेत असतो. असेच एक भीमाशंकरच्या डोंगरातील कोंडोळ गावचे एक शेतकरी आहेत, आबाजी कारोटे. यांना सुद्धा काही वनस्पतीची माहिती आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या शेतामध्ये अशा वनस्पतीची लागवड केली, संगोपन करतात आणि त्याचे त्यांना चांगले रीतीने पैसेही मिळतात. तर बंधू भगिनींनो, आता यांच्याच तोंडून आपण यांचे काय अनुभव येतं की आपण आता ऐकून घेणार येतं. आता हे तिथं अनुभव म्हणजे असं, नमस्कार. अनुभव म्हणजे आमच्या शेतामध्ये समजा आम्ही काम करताना हात कापला विळ्याने कोयत्याने, तर त्याचा पाला असं तोडून त्याचा असं चोळून ते हातावर बांधतोय. विळ्याने हात कापलेला ते खपली धरतं, चांगलं होऊन जातं, दवाखान्यात जायची गरज नाही. आणि हे शक्तिवर्धक पण आहे. याच्या बियापासून याच्या मुळापासून औषध बनवून त्याचे उपयोग करतात. असे बरेचसे वनस्पती जंगलात आहेत, आमच्या शेतात आहेत, पण त्याचा फायदा घेणारा कोणी नाही किंवा त्याला खप नाही, त्याच्यामुळे ते राहिलं गेलेलं आहे. तर हे भाऊ नानाभाऊ यांना पूर्ण अनुभव आहे, आणि अनुभव मला पण आहे, पण आपल्याला खप करता येत नाही. तसं हे भाऊ त्याची माहिती सांगतील. नमस्कार. तर बंधू भगिनींनो, ह्या चिकन्याच्या हो ते चिकन्याचं वर्णन करून राहायचं. ह्या चिकन्याच्या पानाला अशा दोन खाचा असतात. खाचा सगळं पान तर समजा कातरलेलंच असतं, पण असे प्रत्येक पानाला दोन खाचा असतात. आणि याचे फळं हे असे बारीक 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 रुद्राक्षप्रमाणे असतात. हा गोल 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 ह्या हे असे फळं असतात, एकदम रुद्राक्षाप्रमाणे असतात याचे फळं. आणि याच्या फळामध्ये बारीक बिया असतं, ह्या बियाला बळबीज म्हणतात. हो, मग हे जास्त पौष्टिक आहे हे बळबीज. तर आता हे चिकण्याची मुळं औषधी असतात. मग याचे मूळ कसं असतं हे आता आम्ही दाखवणार आहे. खणून दाखवतो. हा, खांदून दाखवणार आहे. हे बघा, या झाडाची मुळं हे अशी असतात. ही मुळं देऊन स्वच्छ करायची. आणि मग ह्या
मुळाची जी साल असते ना, मुळी धुवून धुवून घ्यायची आणि जी साल काढायची, चांगली वाळवायची. आणि मग काय करायचं, त्या चिकण्याच्या मुळ्या सालीची चूर्ण तागऱ्यान घ्यायची काय, आणि एक साधारणपणे कप 2 कप दूध घ्यायचं, त्यात थोडी खडी साखर टाकायची काय, म्हणजे दूध साखरेमध्ये असे चूर्ण घेतलं की त्याचा बहुमूत्र रोग, म्हणजे माणसाला जास्त वेळा लगेच जायची पाळी येते, अशा स्थितीमध्ये असं चूर्ण घेतलं 15 दिवस की त्याच्या लगेच सुधारणा होती आणि जास्त वेळ लगेला जायची वेळ येत नाही. ते आपल्याला नाही का रक्त खराब झालं म्हणजे गळू बेंड तयार होते आणि ते फुटले म्हणजे तो आजार बरं होतो, पण लवकर फुटत नाही, लवकर पिकत नाही. मग अशा टायमाला ठणका लागतो, आग होती. अशा वेळेस काय करतात, ह्या चिकण्याच्या पाल्याचे म्हणजे कवळा पाला घ्यायचा शक्यतो आणि चांगला वाटायचा, आणि चांगला वाटला तर तिची एक प्रकारे आपली दानपीस करते, थोडी चकली केल्यावानी रोट म्हणा छोटासा, आणि असं त्या बेंडावर ठेवायचा आणि त्याला फडक्याने बांधून टाकायचं आणि त्या फडक्यावर सारखं पाणी, थंड पाणी सोडीत जायचं. असं केलं की गाठी लवकर पिकते, फुटते आणि तो आजारच नाहीसा होतो. चांगलं आहे ना. आणि याचं तिसरं काम असं आहे, हा अंडवृद्धीवर काम करते हे. चिकनाच्या मुळ्याच्या काड्यात म्हणजे 10 ग्राम चिकनाचं मूळ घ्यायचं, त्याचं ओबड धोबड ठेसायचं, 8 कप पाणी ठेवायचं आणि 1 अष्टमोस काढा करायचा काय. असा काढा केला की गाळून घ्यायचा, थंड होऊन घ्यायचा आणि त्यात एरंडेल घालायचं. किती, साधारण तुम्ही 10 मिली घातलं तरी हरकत नाही भाऊ, 10 मिली एरंडेल टाका आणि ते काढा घेतात. असा काढा घेतला तर त्याची अंडवृद्धी जी झालेली असते ना, ती अंडवृद्धी ही कमी होते आराम पडतो. आणि तो आजार नाहीसा होतो. आणि हे अजूनही एक काम करतं, ते विंचू दंशावर, ज्या ठिकाणी विंचू डसला असेल अशा ठिकाणी हे चिकनामुळे पाण्यात उगाळतात आणि त्याच्यावर त्या दंशाच्या ठिकाणी त्याचा टिपका देतात. असं केलं का विंचू दंशाचं विष नाहीसं होतं. आणि अजूनही बी एक काम करतं, हा म्हणजे शुक्रदोष. एखाद्या माणसाच्या शुक्रामध्ये काही दोष जर झाला तर अशा टायमाला काय करतात, हे चिकणमाळाचं चूर्ण 10 ग्राम घेतात, थोडा हिंग घेतात, थोडं तूप घेतात आणि दूध घेतात कपभर, हे एकत्र करतात आणि पिऊन टाकतात. तर हे सगळं महिनाभर केलं तरी हरकत नाही, वज 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 शुक्रातील दोष नाहीसा होतो. असे लोकांचे अनुभव आहेत. तर बंधू भगिनींनो, हा तुम्हाला जर व्हिडिओ चांगला जर वाटला, आमचे चॅनल जर तुम्ही पहिलेच जर असाल तर सबस्क्राईब करा, लाईक द्या आणि घंटी दाबा, म्हणजे पुन्हा आम्हाला अनुभव सिद्ध वनस्पती दाखायला प्रोत्साहन मिळते. इथं राम राम राम. राम.